मुंबईत भुयारी मेट्रो सुरक्षित नाही असं MMRDAने जे आहे ते स्वतः 2017 मध्ये म्हटलेलं होतं। तशा प्रकारची माहिती सुद्धा एका माहितीच्या अधिकारातून दिलेली होती आणि असं असताना सुद्धा मुंबईमध्ये मेट्रो 3 जी आहे ती बांधण्यात आली आणि काल मोठी घटना जी आहे ती घडलेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आहेत। सर, खरं तर आपण पाहतोय की काल मेट्रो स्थानकात पाणी गेलं, भुयारी मेट्रो होती। खरं तर MMRDAच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं 2017ला असं होतं की भुयारी मेट्रो जी आहे ती मुंबईत सुरक्षित नाहीये, तरी मेट्रो बांधणं आणि अशा प्रकार घडणं कसं बघते याकडे? मुळात भाजप दोन पद्धतीने काम करत आहे। एकीकडे त्यांचा राजहट्ट आहे आणि त्या हट्टापायी अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणं, मेट्रो भूमिगत मेट्रो करणं हा एक त्यांचा अंदाज आहे। तर दुसरीकडे हवाई स्मार्ट सिटी, जलद गतीने काम, पारदर्शक काम अशा राणा भीमदेवी थाटामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलताना आढळून येतात आणि त्यांचं हे दिवा स्वप्न जे आहे हे साकार करण्याच्या अनुषंगानं त्यामध्ये कुठल्याही प्रकारची शास्त्रशुद्ध आणि वैज्ञानिक मांडणी नाही, कार्यकारण भाव त्यांना माहीत नाही आणि हे मुळातच प्रतिगामी म्हणजे विज्ञान विरोधी आणि हे आहेत ते पेशाने वकील आहेत। भौतिकशास्त्रीय सिद्धांत जे आहेत हे त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने निश्चित समजतच असतील, मात्र आम्ही अशक्य ते शक्य करू हा त्यांचा जो हट्ट आहे हा 100% हा राजहट्ट आहे। MMRDA एकीकडे लिखित स्वरूपामध्ये मुंबईत अन्यत्र दाटीवाटीच्या आणि गर्दीच्या ठिकाणी मेट्रोची मागणी होत असताना सांगतं की कितीही सुरक्षित बांधली तरी भूमिगत मेट्रो सुरक्षित नाही असं एकीकडे लिखित स्वरूपात उत्तर देतं, तर दुसरीकडे मुख्यमंत्री जे आहेत हे त्यांना दबाव आणून मेट्रो ही यशस्वीच आहे आणि ही मला करून दाखवायचीच आहे अशा स्वरूपामध्ये ते हे कामकाज करतात आहे। त्यांचं एकंदरीत मुख्यमंत्री म्हणून काम करणं हे कुठेतरी सत्यनारायणातल्या पूजेतल्या साधू वाण्यासारखं त्यांचं एक प्रयत्न आहे। हा प्रयत्न हा निसर्गालाही मान्य नाही की काय असंही देखील या निमित्ताने म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। मुळात मेट्रो 3 जी आहे ही पूर्ण तिचं काम झालेलं नसताना ती तात्पुरती काय भिंत आहे ती बांधून वगैरे, तर मग हा हट्ट कशासाठी? इतर पक्ष फोडण्याचा त्यांचा जो हट्ट आहे हा समजायचा मार्ग नाही, कारण त्यांच्याजवळ एवढे आमदार आहेत, 238 आमदार आहेत, तरी त्यांना विरोधी पक्ष फोडायचा आहे आणि दुसरीकडे त्यांच्याजवळ अजून 4 वर्ष आहेत। या वर्षीच्या ऐवजी मेट्रो सुरक्षित होऊन जर त्यांनी पुढच्या वर्षी त्याचं उद्घाटन केलं असतं तर त्यांचे काही ते माजी मुख्यमंत्री हे झाले नसते। मात्र त्यांचा कोणत्या वाद हवेत ते तरंगतात आहे हे समजायला मार्ग नाही आणि फार मोठी दुर्घटना टळली। या बोगद्यात जर लोक असते किंवा रात्रीची वेळ असती किंवा प्रवासी वाहतुकीचा असता, हा पाऊस अधिक मोठ्या प्रमाणात आला असता किंवा पाणी खूप मोठ्या प्रमाणावर गेलं असतं तर आपण काही हॉलिवूडच्या चित्रपटामध्ये बोगद्यात पाणी जातानाचे जसे प्रसंग बघितले आहेत तशा दुर्घटना या घडू शकल्या असत्या। त्यामुळे त्यांना जनतेच्या सुरक्षिततेची कोणत्याही प्रकारची काळजी नाही। आर्थिक दृष्टिकोनातून व्यवहार्य प्रकल्प राबवले पाहिजे याचं देखील त्यांना भान नाही आणि असा सैराट पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांचा कारभार हा दुर्दैवाने सुरू आहे। त्यांनी आता कुठेतरी शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्य माणसांच्या, नोकरदारांच्या, शहरामधल्या राहणाऱ्या लोकांच्या या सर्वांच्या हिताचे निर्णय आगामी काळात घ्यावे हीच विनंती या निमित्तानं आम्ही त्यांना करू शकतो। सर, अनेक दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे, कांदा वाहून गेलेला आहे, फळझाडं जे आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे। अद्यापर्यंत पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, शेतकरी मदतीची अपेक्षा करतायत। झालेल्या नुकसानाच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची उपाययोजना किंवा त्यासाठी सर्वेक्षणाचे आदेश असतील किंवा मदतीचा हात पुढे हे सरकार करत नाही आहे, तर पुढच्या खरीप हंगामाचं नियोजन देखील त्यांच्याकडून होत नाही आहे। त्यामुळे हे दुहेरी फटका हा महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था आहे ही खरीप हंगामावर चालते। त्यामुळे खरीप हंगाम यशस्वी झाला तरच अर्थशास्त्र जे आहे महाराष्ट्राचं जे आहे हे पळू शकतं, चालू शकतं। मात्र हे कंबरडं या खरीप हंगामाचं आणि पर्यायी शेतकऱ्याचं या एकंदरीत त्यांच्या नियोजनाच्या अभावामुळे हे होत असतानाचं आपल्याला आढळून येतं। फळबागांचे नुकसान झालं, कांद्याचं नुकसान झालं, मोठ्या प्रमाणावर वादळी वारा आला, त्यात घरांचंही नुकसान झालं आणि यामध्ये जे प्रचलित शासन निर्णय आहे त्याची यांनी अंमलबजावणी करावी। दरवेळेस अतिवृष्टी झाली किंवा वादळ आल्यावर काय काय उपाययोजना कराव्यात आणि किती अनुदान द्यावं याचे GR आधी निघालेलेच आहेत। या GRची या सर्व शासन निर्णयाची अंमलबजावणी ते करायला तयार नाही, तर पुढे बियाण्याची व्यवस्था काय, खताची व्यवस्था काय, सोयाबीन हे पुढच्या वर्षी अमेरिकेतून येणार आहे असं सांगितलं जातं, तर
आपल्या इथल्या सोयाबीनला भाव हा मिळणार नाही, आज जो आहे भाव त्याच्यापेक्षाही खाली चालला जाईल, तर पर्यायाने खरीपामध्ये काय लावावं, मका पेरावा का उडीद पेरावं, या संदर्भातही कुठे मार्गदर्शन होताना दिसत नाही. पालकमंत्री आणि कृषी मंत्री यांनी जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये फिरून खरीप हंगामाचं नियोजन केलं पाहिजे. मात्र आपण जर जिल्ह्यात गेलो तर शेतकरी आपल्याला जाब विचारतील आणि आपल्याला सळोकापळो करून सोडतील, हे एव्हाना त्यांना कळलेलं आहे. म्हणून ह्या खरीपाचंही नियोजन ते करायला तयार नाही, तर दुसऱ्या या अतिवृष्टीच्या अनुषंगाने देखील ते कुठलाही दिलासा हा सरकार देण्याच्या अनुषंगाने तयार नाही. त्यामुळे प्रचलित शासन निर्णयाचीच अंमलबजावणी नाही. आमची तर मागणी आहे हेक्टरी 50,000 रुपये द्या, तर हे 50,000 काय देतील, यांची दानत नाही, यांची नियत नाही, यांचं नियोजन नाही. आज कॅबिनेट आहे वाटतंय, आज काही निर्णय होऊ शकेल शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये? आज काहीतरी असं गोल एक फुगा तयार करून येतील आणि एक गुळगुळीत स्वरूपामध्ये बोलतील आणि आम्हाला काळजी आहे हा दाखवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न ते करतील. अमित शहा मुंबई दौऱ्यावरती आहेत, अनेक कार्यक्रम त्यांचे पाहायला मिळत आहेत. रात्री अजित पवारांनी खासगी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे. इथे आता सत्तेचं जे त्रांगडं आहे त्याचा बॅलन्स करण्याच्या अनुषंगानं, कारण काल त्यांनी मुख्यमंत्र्यांची खूप तारीफ केली, आज त्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाही कुठेतरी चूप करावं लागेल. त्यामुळे नागपूरचा प्रोग्राम त्यांचा फुल ठरलेला आहे. नांदेडमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वेगळ्या पक्षाचे लोक आम्ही पक्षात घेणार म्हणून त्यांनी मुळातच दिलेली जी तारीख होती, ही कुठेतरी मॅगा भरती जी म्हणतो आपण त्याला, की मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे आणि इतर पक्षाचे लोकांचा प्रवेश म्हणून घेतला होता. तिथे कोणी फिरकलेलं नाही. आता 2 दिवसात त्यांचे जसे हाल त्या ठिकाणी झालेत, तसाच आज मुंबईमध्ये त्यांचा दौरा हा तसाच ठेवेल. एकंदरीत गृहमंत्री आणि मोदी हे आमच्या खूप जवळचे आहेत. हे सातत्याने हे सरकार दाखवण्याचा प्रयत्न करतं आणि आज ते जर आले आहेत आणि हम दो हमारे दो हे आम्ही नेहमी टीका करत असतो, तर त्या हम दो हमारे दो मधला एक इथे आलेला आहे आणि दुसरा धारावीमध्ये धुमाकूळ घालतोय. या दोघांच्या अनुषंगानं मुंबईला काही जर मिळालं, मूलभूत समस्या ज्या आहेत त्याच्यावर जर काही घोषणा झाल्या तर त्याचं स्वागत आहे. महाराष्ट्राची एकंदरीत आर्थिक परिस्थिती ही खालावत चाललेली आहे. ठेकेदारांचे पैसे, यांना विकास कामाचे पैसे देण्याकरता, देयकर देण्याकरता यांच्याजवळ पैसे नाही. लोक रीट पिटिशनला गेले आहेत. लाडकी बहीण 2100 रुपयाची वाट पाहते आहे. शेतकरी कर्जमाफीची वाट पाहतोय. या संदर्भात जर आज काही प्रस्ताव तयार होऊन जर काही घोषणा होत असतील तर निश्चित त्याचं स्वागत आहे. मात्र हे काहीही करणार नाही. हे भारत आणि पाकिस्तान या विषयावरच ते बोलतील. त्या विषयाचं जे यश आहे लढाईतलं, ऑपरेशन सिंदूरचं, ते अभिनंदन आहे. काँग्रेसनी जय हिंद तिरंगा रॅली महाराष्ट्रभरात मोठ्या प्रमाणावर साजरा केल्या आहेत आणि आम्हाला लष्कराचा अभिमान आहे की हे ऑपरेशन सिंदूर त्यांनी यशस्वी केलं. मात्र त्यामध्ये ही भाजप काँग्रेस करण्याचा प्रयत्न कुठेतरी करण्याच्या त्यांच्या एकंदरीत बोलण्याची ती शैली असेल. आणि मात्र जे मूळ प्रश्न आहेत की पार्लमेंटरी सेशन का लावलं नाही, कारण आता ऑपरेशन सिंदूरचं आम्हाला अभिमान आहे, तर त्यानंतरचे जे प्रश्न आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही उपस्थित होतात आहे त्याचे उत्तर हे गृहमंत्री देणार आहे का, हा एक प्रश्न आहे. आणि पुढच्या काळात गृह मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय यांचा समन्वय कसा राहील, हा देखील एक फार मोठा प्रश्न अमित शहा साहेबांच्या समोर आहे. कारण जे लष्करातून एक दबक्या आवाजात जे बोललं जात आहे की कुठेतरी गृह विभागाचा संरक्षण विभागात जो हस्तक्षेप आहे हा संरक्षणाच्या दृष्टिकोनातून घातक आहे, याचंही चिंतन या निमित्ताने जर होत असेल तर ते चांगले. मात्र हे सर्व प्रश्न ते बाजूला ठेवतील आणि ते स्वतःचीच पाठ स्वतः थोपटून घेण्याचा या 3 दिवसातला जो कार्य अहवाल आहे तोच या ठिकाणी सादर करतील. या पलीकडे काहीही होणार नाही. आता आपण अमित शहा मुंबई दौऱ्यावरती आहेत. मात्र मुंबई दौऱ्यावर असताना जर मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी काही मोठी घोषणा केली तर आम्ही त्याचं स्वागत करू, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन सचिन शिंदे, सराज सुरणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.